Good morning, students. Page number 137. Solve problem number 2. या गणितामध्ये आपल्याला जर्नल एंट्री बनवायची सांगितलेली आहेत पाच जर्नल एंट्रीज. मग त्याच्यासाठी आपण महत्त्वाचे दोन अकाउंट तयार करू. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणतात त्याला, आणि दुसरं कॅपिटल अकाउंट. बॅलन्स शीटची काही गरज नाही आणि त्याच्यावरून आपल्याला जर्नल एंट्री सहज करता येतील. आपण वाचूया गणित. पद्मा अँड कुमोद शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. जुने पार्टनर आहे दोन, पद्मा कुमोद. त्यांचा रेशो आहे नफा तोटा वाटण्याचा 3:2. 3:2 म्हणजेच 3/5 आणि 2/5. त्यानंतर बॅलन्स शीटच्या ॲसेट दिलेत, लायबिलिटी दिलेत. बॅलन्स शीट आपल्याला 31 मार्च 19 दिलेलं आहे ॲडजस्टमेंटमध्ये ऑन 1 एप्रिल 19 ते ॲडमिटेड आशाला ॲडमिशन दिले त्यांनी. याच्याहून कळतं हे ॲडमिशनचं गणित आहे फॉर 1/2 शेअर इन फ्युचर इन प्रॉफिट्स इन फ्युचर. तिला 1/2 हिस्सा देणार आहे. आशा शूड ब्रिंग ₹30,000 फॉर कॅपिटल, भांडवल म्हणून 30,000 आणणार आहे. अँड ₹15,000 फॉर गुडविल इन कॅश, आणि 15,000 गुडविलचे कॅशमध्ये आणणार आहे. दुसरी ॲडजस्टमेंट आहे हाफ ऑफ अमाऊंट ऑफ गुडविल इज विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. अर्धी रक्कम गुडविलची जुने भागीदार जे आहेत पद्मा आणि कुमोद ते वाटून घेणार आहे. त्यानंतर स्टॉकचं डेप्रिशिएशन 10% आहे, मशिनरीचं 5% आहे. RDD इज टू बी मेंटेन ॲट ₹3,000. RDD 3,000 करायचं आहे. फर्निचर शुड बी ॲप्रिसिएटेड म्हणजे वाढवणे टू ₹16,050. 16,050 पर्यंत वाढवायचे. अँड बिल्डिंग टू बी ॲप्रिसिएटेड बाय 20%. बिल्डिंग 20% वाढवायची. आपण मांडायला सुरुवात करूया एक 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 एक. हे बाकीचे जे आहे बँक, बिल्स रिसिव्हल, डेटर्स नेहमीप्रमाणे ॲसेटला मांडून घ्यायचे. आता आपण सर्वात प्रथम ही RDD जी आहे ना, जुना RDD 2,400 दिलेलं आहे आणि ॲडजस्टमेंट 4मध्ये किती सांगितलं 3,000. म्हणजे किती वाढले इथं RDDचे 600 वाढले, बरोबर आहे. हे जे RDDचे वाढलेले 600 प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट याचे डेबिटला लिहिलं टू RDD 600. बॅलन्स शीट केलेलं नाही त्यामुळे बॅलन्स शीटचं याच्यात नाही पाहिजे. त्यानंतर हे नेहमीप्रमाणे हे बाकीचे ॲसेट येतील ते पाहू आपण, वाढल्या कमी झाल्या. क्रेडिटर्स, बिल्स पेबल बॅलन्स शीट केलेलं नाही त्याच्यामुळे ते लायबिलिटी लिहिलं असतं. बँक लोन लायबिलिटी, जनरल रिझर्व आणि हे कॅपिटल जे आहे 45 आणि 36. कॅपिटल अकाउंट केलं आहे मी पुस्तकामध्ये कॅपिटल आहे ना, कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 45,000 आणि 36,000. पद्मा कुमोदचं इथे लिहिलं आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 45,000 आणि 36,000 इथे डॅश. हा जो जनरल रिझर्व असतो, हा जनरल रिझर्व 7,500 7,500 हा वाटून द्यायचा असतो 3:2 रेशोमध्ये. म्हणजे 7,500ला 5ने भागायचं. 3ने गुणलं का पद्माचं येईल आणि 2ने गुणलं का कुमोदचं येईल. किती आहे 7,500. जनरल रिझर्व कॅपिटलची क्रेडिटला वाटून द्यायचा. बाय जनरल रिझर्व 4,500 पद्माला आणि कुमोदला 3,000 इथं डॅश करायचं. त्यानंतर आशाला ॲडमिशन दिले आशा शूड ब्रिंग ₹30,000 फॉर कॅपिटल, भांडवल म्हणून किती आणते ती 30,000. 30,000 आणते म्हणून इथे लिहिलं बाय बँक कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट ते डॅश आशाच्या कॉलममध्ये 30,000. त्यानंतर गुडविलची किती आणते ती 15,000 इन कॅश. गुडविलचे 15,000 आणले गुडविल वाटून द्यायचं जुन्या दोघींना. बाय गुडविल अकाउंट 9,000 6,000 इथं डॅश. 3:2 वाटायचं. आता हे वाटता आलं पाहिजे तुम्हाला, नीट लक्ष द्या. 15,000 गुणिले 3/5. 5 1 5 5 3 15. हे 3 0 3 3 9. त्यानंतर इथं 15,000 गुणिले 2/5 3 15. हे 3 0 3,000. 3 2 6 वाटले. 9 आणि 6 पाहिजे कॅपिटलमध्ये. इथं बाय गुडविल 9 आणि 6 वाटले तर डॅश. आणि पुढची ॲडजस्टमेंट अशी की हाफ 2 नंबरची
हाफ म्हणजे अर्धी, हाफ ऑफ अमाऊंट ऑफ गुडविल इज विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर. जुन्या भागीदारांनी अर्धी रक्कम काढून घेतली. मग अशा वेळेस इथं हे 9,000च्या हाफ केलं, अर्ध विथड्रॉ केलं 4,500. 6,000चे 1/2 केलं, अर्ध केलं. 6,000चे किती आलं इथं 3,000 आलं बरोबर. हे विड्रॉ केलं. मग हे विड्रॉ केलेली रक्कम इथं डेबिट, कॅपिटलचे डेबिटला टू बँक अकाउंट. पद्माचे 4,500 आणि कुमोदचे 3,000 झालं. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 3मध्ये डेप्रिशिएशन आहे. स्टॉक 10%, मशिनरी 5%. डेप्रिशिएशन म्हणजे ॲसेटमधून वजा करायचं. मग आता स्टॉकची किंमत किती दिलेली स्टॉक 36,000. 36,000 10% किती दिली 3,600. ॲसेटची किंमत कमी झाली की प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटचे डेबिटला टू स्टॉक अकाउंट 3,600 बरोबर. आणि जर आपण बॅलन्स शीट केलं असतं तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला स्टॉकमधून 3,600 वजा केले असते. आणि मशिनरीचे 5% करायचं. मशिनरी किती दिलेली 15,000. 10% 1,500. आणि जर 5% केलं तर 750 येईल. इथं टू मशिनरी अकाउंट 750. आणि याचं सेकंड इफेक्ट आपण बॅलन्स शीटचं जर केलं असतं तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला मशिनरीमधून 750 लेस केले असते. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 4 हे RDDचं सांगितलं मी तुम्हाला. इथं दिलेलं 2,400 आणि इथं 3 आहे. म्हणजेच RDDची तरतूद वाढवलेली आहे म्हणून इथं RDD केलं आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट डेबिटला टू RDD अकाउंट 600. त्यानंतर फर्निचर ॲप्रिसिएटेड 16,050. इथं फर्निचर किती दिलं आहे 14,100. 16,50 14,100 वजा करायचे म्हणजे आपल्याला किती कळण वाढवायची 9 6 तून 5 1950. ॲसेटची किंमत वाढली बाय फर्निचर अकाउंट 1,950. आणि जर बॅलन्स शीट केलं असतं तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला फर्निचरमध्ये ॲड केलं असतं ॲप्रिसिएशन ही रक्कम. त्यानंतर बिल्डिंगचे 20% वाढवायचे बिल्डिंग 45,000 आहे. 10% 4,500 येईल. परत 10% 4,500. 4,500 4,500 9. बिल्डिंग ॲसेटची किंमत वाढली बाय बिल्डिंग अकाउंट 9,000. आणि जर बॅलन्स शीट केलं असतं तर ॲसेटला आपण ती रक्कम वाढवली असते बिल्डिंगमध्ये. पहिलं अकाउंट टॅली करायचं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. कोणती टोटल जास्त येते क्रेडिटची आली जास्त 10,950. 10,950 याच्यातून हे एक जे कमी झालेली आहे ती याची बेरीज करायची या 3 आकड्यांची. याच्यातून वजा करायचं 10,950मधून ती बेरीज. मग डिफरन्स येतो प्रॉफिट. तो येतो 6,000. हा 6,000 वाटून द्यायचा. आता वाटून कसं द्यायचं सांगितलेलं आहे तुम्हाला. 6,000 गुणिले 3/5 करायचं. 5 1 5 1 5 2 10 12 त्रिक 36. तसं 6,000 गुणिले 2/5 परत इथे किती येतील 1200. 12 2 24. हा प्रॉफिट वाटून दिला. हे पाहिजे टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पद्माला 3,600, कुमोदला 2,400 याची बेरीज इथं झाली. अकाउंट टॅली. हा प्रॉफिट कॅपिटलचे क्रेडिटला घ्यायचा असतो इथे बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट प्रॉफिट 3,600 2,400 इथं डॅश झालं. आता हे अकाउंट टॅली केलं आशाचं 30,000 घेतलं, इथे 30,000 घेतलं, इथे लिहिलं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 30,000. इथे वर काहीच नाही वजा करायला. कुमोदचं केलं 47,400 47,400 याच्यातून हे डेबिटचे 3,000 वजा केले, विड्रॉ केले होते गुडविलचे 47,400मधून हे 3 वजा केल्यावर इथं आले 44,400. टू बॅलन्स कॅरी डाऊन लिहिलेलंच आहे आपण. त्यानंतर इथं 62,100 62,100मधून हे 4,500 वजा करायचे. इथे 57,600. हे 3 आकडे आपण बॅलन्स शीट केलं असतं तर लायबिलिटी बाजूला लिहिलं असतं कॅपिटल अकाउंट तिघांचं पद्मा कुमोद आणि आशा. पण बॅलन्स शीट केलेलं नाही. आता याच्यावरून तुम्ही पटपट एंट्री करू शकता पहिली एंट्री जनरल रिझर्वची कशी केलेली. ही इकडची बाजू असेल ना जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू पद्माज कॅपिटल अकाउंट टू कुमोज कॅपिटल अकाउंट पहिली एंट्री केलेली
7,500 आहे, वाटून दिलं तर 4,500 नाही 3,000. बिईंग जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युटेड बिटवीन ओल्ड पार्टनर्स, अमाऊंटच्या ऐवजी बिटवीन पाहिजे. त्यानंतर ॲसेटच्या किमती पाहिजे, ह्याच्यावर किती सोपं जातं. ही एंट्री कशी करायची, 3 ॲसेटच्या किमती कमी झाल्या तर स्टॉक, मशिनरी, RDD. एंट्री कशी करायची, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट टू मशिनरी अकाउंट टू RDD अकाउंट. फायदे केलेले आहे. टोटल घेतली यांची टोटल इथं घेतली. बिंग डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स अँड RDD इन्क्रीज, ॲसेटच्या किमती कमी झाल्या आणि RDD वाढला. त्यानंतर 2 ॲसेट वाढले होते पहा, तर बाय शब्द न लिहिता कशी एंट्री करायची पहा. फर्निचर अकाउंट डेबिट, बिल्डिंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट फायदे केलेले. ही टोटल इथं लिहिली. बिईंग ॲप्रिसिएशन इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट. त्यानंतर हा प्रॉफिट आला होता पहा, ही एंट्री कशी करायची पहा. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू पद्माज कॅपिटल अकाउंट टू कुमोज कॅपिटल अकाउंट इथे केलेली. हा प्रॉफिट आला होता 6,000, पद्माला 3,600, कुमोदला 2,400 दिलं होतं. बिईंग प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन डिस्ट्रीब्युटेड इन प्रॉफिट शेअरिंग रेशो, 3:2 वाटला होता. त्यानंतर आशाला ॲडमिशन दिलं होतं पहा. आशाने किती आणले होते, 30,000 आणले होते. तर बँक कॅश लिहिलं तरी चालतं, समजा कॅश लिहिलं असतं तर किंवा बँक चालेल. बँक अकाउंट डेबिट टू आशाच कॅपिटल अकाउंट इथे एंट्री केली. बिईंग कॅश ब्रॉट इन बाय आशा ॲज कॅपिटल. नंतर गुडविलचे 15,000 आणले होते पहा, बरोबर आहे. अगोदर कॅशची एंट्री करायची, गुडविलची कॅशची एंट्री इथे दिलेली आहे पहा. इथं बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट 15,000 इथे केलेलं आहे. बिईंग कॅश ब्रॉट इन बाय आशा ॲज गुडविल. त्यानंतर एक गुडविल वाटून दिलं होतं पहा इथं. गुडविल अकाउंट डेबिट टू पद्माज कॅपिटल अकाउंट टू कुमोज कॅपिटल अकाउंट. गुडविल ही एंट्री केलेली 15,000 वाटून दिली तर 9,000, 6,000. बिईंग गुडविल डिस्ट्रीब्युटेड इन सॅक्रिफाईस रेशो, तोच येतो तो रेशो. त्यानंतर शेवटचं विड्रॉ केली होती बा रक्कम यांनी इथं 4,500 आणि 3 अर्धी रक्कम. मग इथे एंट्री कशी करायची. पद्माज कॅपिटल अकाउंट डेबिट 4,500, कुमोज कॅपिटल अकाउंट डेबिट 3,000 टू बँक अकाउंट पाहिजे केलेली. याची टोटल इथे घेतली. नंतर या कॉलमची टोटल घेऊन टाकायची, या सारखी लिहिली दोन्ही इथे घेऊन टाकायची. टोटल पुस्तकात केलेली नाही. अशा पद्धतीने 2-3 वेळा व्हिडिओ पहा. हे कॅपिटल अकाउंटचा फोटो पाठवतो, तुमच्या पुस्तकात नाही आहे, म्हणजे तुम्हाला परत एकदा ते सगळं समजेल. या गणितात बॅलन्स शीट केलेलं नाही फक्त, एवढं लक्षात ठेवायचं.